88वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं वेळापत्रक कोलमडलंय। राज्यातून निघालेली विशेष ट्रेन वेळेत न पोहोचल्यानं साहित्य संमेलनातील कार्यक्रम 2 वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आले। ध्वजारोहण, ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन हे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले। दुपारी 4 वाजता संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील। दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची आज सांगत आहे। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं अशा गजरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबाच्या डोंगरावर भाविकांनी गर्दी केली आहे। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा आणि गुजरात राज्यातले भाविक मोठ्या संख्येनं ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाले। 4 दिवसांच्या यात्रेदरम्यान ज्योतिबाचा डोंगर गुलालाच्या रंगात न्हाऊन निघतो। मुंबईतल्या वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीच्या प्रचारात खऱ्या अर्थानं रंगत आली आहे। कारण काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या दारात धडक दिली। राणेंनी ठाकरेंच्या कलानगरमध्ये जोरदार रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं। राणेंना विजयी करण्यासाठी संपूर्ण राणे कुटुंबच प्रचाराच्या मैदानात उतरलंय। राणेंच्या पत्नी नीलम राणे तसंच ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हेही या प्रचारात सहभागी झाले। आघाडी घेतली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवसेना महिला आघाडीचा मेळावा घेतला होता। रश्मी ठाकरेंना उत्तर देण्यासाठी काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनीही प्रचारात उडी घेतली। नीलम राणे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह वांद्रे पूर्व मतदारसंघाच्या काही भागात पायी रॅली काढली। एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्यावर जोरदार आगपाखड केली। वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत एमआयएम उमेदवार राजा रहबर खान यांच्या प्रचारासाठी ओवैसींनी बहिरामपाड्यात सभा घेतली। त्यावेळी राणे हेच त्यांच्या टीकेचं मुख्य लक्ष्य होते। काँग्रेसकडे राणेंशिवाय उमेदवार नाही का, कोणी मर्द नव्हता का, कोकणातून उमेदवार आयात का करावा लागला अशा शब्दात ओवैसींनी राणेंचा समाचार घेतला। मेट्रो 3च्या विरोधात आता गिरगावकरांनी आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी नवा फंडा वापरलाय। मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारल्यामुळे आता गिरगावकर 5000 पत्र पाठवणार आहेत। सरकारनं पुनर्वसनाबाबत लेखी आश्वासन दिलेलं नसल्यानं आवाज पोहोचवण्यासाठी गिरगावकरांनी आता पत्राचा सहारा घेतलाय। मुंबईत रिझर्व्ह बँकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली। रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला 80 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आरबीआयच्या एकूणच कामगिरीबाबत समाधान व्यक्त करताना आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन आणि त्यांच्या टीमचं मोदींनी अभिनंदन केलं। पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात आरबीआयकडे मागण्यासाठी आलो असल्याचं सांगत गरीब असो वा श्रीमंत त्याला बँकेकडे जावंच लागत असतं असंही त्यांनी सांगितलं। मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला 14 एप्रिलला इंदू मिलच्या जागी सरकारनं स्मारकाचं भूमिपूजन करावं या मागणीसाठी काँग्रेसनंही निदर्शनं केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती, मात्र मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे हा मुहूर्त टळणार आहे। त्यासाठी काँग्रेसनं निदर्शनं केली। तसंच केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंग यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद नवी मुंबईत उमटले। नवी मुंबई काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी गिरिराज सिंग यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। गिरिराज सिंग यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी नवी मुंबई महिला काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली। डोंबिवलीत झालेल्या शिवसेना भाजपच्या बैठकीत केडीएमसीमधून वगळलेली गावं पुन्हा पालिकेत सामावून घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं समर्थन करण्यात आलं। त्यामुळे महापौरांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे। महापालिकेतून वगळलेली 27 गावं पुन्हा महापालिकेत समाविष्ट केल्यास या गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासेल अशी तक्रार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीनं राबवण्यात आलं। कल्याण डोंबिवलीतील 5 रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवली। महापालिकेतील 550 ते 600 कर्मचारी अधिकारी यात सहभागी झाले होते। दोन दिवसांपासून समुद्रात सुटलेल्या जोरदार वाऱ्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसलाय। 3 दिवसांपासून अचानक सुटलेल्या उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मच्छीमारांना आपल्या बोटी किनाऱ्याला आणाव्या लागल्या आहेत।
ताशी 30 किलोमीटर वेगानं हे वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2 दिवसांपासून मच्छीमारी ठप्प असल्यानं मच्छीमारांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय. त्यामुळे बाजारात सध्या माशांचे दर कडाडले. सोलापूर महानगरपालिकेला कोणी आयुक्त म्हणून येतं का अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गाळे लिलाव प्रकरणात तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली पालकमंत्र्यांच्या दबावामुळे झाली होती. गुडेवारांच्या जागी दुसऱ्या आयुक्तांची तात्काळ नेमणूक होणं गरजेचं होतं. मात्र तसं होत नसल्यामुळे आयुक्त मिळावेत यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय एक दिवसीय उपोषण करून आपला निषेध व्यक्त केला. लातूर शहरातल्या माताजी नगर परिसरात हुंडाबळीनं जान्हवी काळे या महिलेचा बळी घेतला. माहेरून 5 तोळं सोनं घेऊन ये या सततच्या तगाद्याला कंटाळून जान्हवीनं 3 वर्षांची मुलगी सुमित्रासह जाळून घेऊन आत्महत्या केली. त्यात महिला आणि तिची 3 वर्षांची मुलगी 100% भाजल्यामुळे जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृत जान्हवीची आई भारतबाई डांगेंच्या फिर्यादीवरून लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद तुळजापूर रस्त्यावर वडगावजवळ झालेल्या अपघातात 3 जण ठार आणि 10 जण जखमी झाले. टमटम आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्यानं हा अपघात झाला. तासगाव इथल्या भाविकांचा ज्योतिबाला जाताना वाघबीळ घाटात अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले तर 7 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. अहमदनगर येथील पिंपळगाव कवडा इथे विहिरीत काम करणाऱ्या 2 मजुरांच्या अंगावर माती ढासळल्यानं 40 फूट खोल विहिरीत ते अडकलेत. दत्तात्रय खळदकर आणि सागर काळे अशी या दोघांची नाव आहेत. हे दोघंही विहिरीत आडवे बोर घेत असताना काठावरची माती ढासळली आणि ते दोघं जण अडकले. दरम्यान घटनास्थळी आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले असून 2 जेसीबी आणि पोकलींच्या सहाय्यानं त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अकोल्याच्या बाभुळगाव येथील नवोदय विद्यालयातील 55 मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात दोन्ही शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र अजूनही हे दोघे शिक्षक फरार आहेत. तसंच या प्रकरणात प्राचार्य आणि पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुरात 4 मुलांचा तलावात बुडून मृत्यू झालाय. मासे पकडण्यासाठी गेले असताना ही दुर्घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील अंगारगा नळ इथल्या साठवण तलावात 9 ते 11 वयोगटातली ही 4 मुलं मासे पकडण्यासाठी गेली होती. मात्र या 4 मुलांचा बुडून मृत्यू झालाय. हे सर्व मुलं लोहारा तालुक्यातील आष्टा कारस गावचे रहिवासी आहेत. ठाण्यात भटक्या कुत्र्यांनी पुन्हा एकदा हायदोस घातलाय. दिवसभरात ठाण्यातल्या विविध भागात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 15 जणांना चावा घेतला. यात 4 लहान मुलांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. कुत्र्यांना कोण आवडणार असा प्रश्नही ठाणेकरांनी उपस्थित केला आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलिसांनी सचिन ट्रॅव्हल्सचा मालक सचिन जकातदार याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. परदेशी पाठवतो असं सांगून अनेक लोकांकडून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपाखाली सचिन जकातदारला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. वीज मीटरचं रिडिंग घेणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एका भामट्यानं महावितरणला तब्बल 1,89,00,000 फसवल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी केलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली आहे. भाजपची 2 दिवसांची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बंगळुरूमध्ये आजपासून सुरू होते. भाजप बहुमतानं केंद्रात सत्तेत आल्यानंतरही राष्ट्रीय कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे. 2 दिवसांच्या या बैठकीत 2 महत्वाचे ठराव मांडले जाणार आहेत. तर लोकसभेत निर्विवाद बहुमत असतानाही भूसंपादन विधेयकावरून राज्यसभेत भाजपची पुरती कोंडी झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता आहे. काश्मीरच्या बारामुल्लामध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झालेत तर 1 नागरिक जखमी झालाय. सकाळी 7:30च्या दरम्यान बारामुल्लाच्या कुंजर गावात 3 दहशतवादी सीमेपलीकडून भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सैन्य आणि पोलिसांनी संयुक्त ऑपरेशन सुरू केलं. जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे. सलग 3ऱ्या दिवशी झालेल्या पावसानं
दल लेकमधील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं पाणी आजूबाजूच्या परिसरात घुसलंय. तसंच हवामान खात्यानं काश्मीर खोऱ्यात बर्फाचं वादळ आणि दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या सर्व शक्यता लक्षात घेता 12वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रेल्वे राज्यमंत्री गिरिराज सिंग यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींविरुद्ध केलेल्या वर्णभेदी टीकेविरोधात दिल्लीतील युथ काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आली. त्यांनी गिरिराज सिंग यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार घोषणाबाजी केली. हरियाणाचे वादग्रस्त IAS अधिकारी अशोक खेमका यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत खेमका यांची 46व्यांदा बदली झाली आहे. याचाच अर्थ वर्षातून सरासरी 2 वेळा त्यांची बदली होती आहे. बदलीच्या नियमानुसार एखाद्या सनदी अधिकाऱ्याची 2 वर्षांची सेवा पूर्ण झाल्याशिवाय त्याची बदली करण्यात येत नाही. मात्र हे खेमका त्याला अपवाद ठरले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.